नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे मिहीर आता राहायला म्हणू लागतो. राया, अरे जेव्हा तू त्या नर्सचा पाठलाग करत होता तेव्हा तुझ्या हाती काही लागलं का? म्हणजे ज्यामुळे आपण त्या राणीला शोधू शकतो. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, हो म्हणजे मी तिचा पाठलाग केला तेव्हा ती खाली धडपडली होती, पडली होती, तिच्या हाताला खरचडलं होतं, लागले होतं आणि ते मी बघितलं होतं. त्यावर लगेच आता मिहीर म्हणू लागतो, मग जे काही झालं होतं ते तू सगळ्यांना सांग बरं. नक्की कुणाला काही आठवतंय की काय आपण बघूया. आता झालेला सगळा प्रकार म्हणजे कशी ती नर्स एका मुलीबरोबर पळून गेली, ती मुलगी कोण होती, असं सगळं काही रायाने आता सगळ्यांना सांगायला सुरुवात केलेली असते. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, घ्या, याचा अर्थ म्हणजे ती राणी पळून गेली, हातातून निसटली. मग आता कशी काय सापडणार आहे ती? गेली आता ती. तिने एकदा नाही दोनदा आपल्याला फसवलंय तरी आपल्या हाताला लागत नाहीये, याला काय अर्थ आहे? त्याच वेळेस आता मिहीर म्हणू लागतो, एक मिनिट, पण राया, अरे मी त्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहे हे त्या राणीला कळलंच कसं? मला ना हेच कळत नाही आहे. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, याचा अर्थ समजला नाही मिहीर? अरे त्या राणीला सगळ्या खबरा देणारा फितूर आपल्याच घरातला आहे. तेव्हा नाना म्हणू लागतात, अगदी बरोबर शशिकला, तिला आपल्या घरातल्या खबरा कळताच कशा? याचा अर्थ ती इथेच आहे किंवा यापैकीच कोणीतरी तिला सगळी माहिती पुरवतंय. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, असं असेल तर मग आपल्याला सगळ्यांचेच हात बघावे लागतील. मग लगेच मिहीर म्हणू लागतो, हो राया, तू अगदी बरोबर बोलतोय, कारण खरचटलंय कसं काय तुला माहिती. तू जर सगळ्यांचे हात बघितले तर आपल्याच घरातील कोणी व्यक्ती असेल तर ती लगेच ओळखीस येईल, हो की नाही? त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, हो मग याचा अर्थ आता तुम्ही आमचे हात चेक करणार? त्यावर नाना म्हणत, करावेच लागतील शशिकला. आता तू बाहेर गेली होती, रुजिता बाहेर गेली होती आणि उमी बाहेर गेली होती, याचा अर्थ तुमच्यापैकी कोणी असू शकतं की. आपण असं थोडी म्हणू शकतो नाहीच आहे म्हणून. त्यामुळे हात चेक करायला काय जातं? तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, चालेल राया, तू म्हणतोय ना तसं मला पटतंय, तुम्ही हात चेक करून घ्या. तेवढ्यात लगेच आता शशिकला म्हणू लागते, जाऊबाई, याचा अर्थ काय होतोय कळतं का? आपण का मारू मिहीरला? म्हणजे आपण खुनी आहोत का? असं काय बोलताय जाऊबाई? नाही नाही नाही, मला ना हे पटत नाही आहे. त्यावर राया लागते, काकू उगाच कशाला कर नाही त्याला डर ग. अगं तू नाही काही केलं ना मग कशाला घाबरते? बघू दे की हात, करू दे की चेक. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, मी काही करच केला नाही तर मी डरिंग कशाला? तू चेक कर, कर तुला चेक करायचं तर. तेवढ्यात आता मंजिरी आलेली असते. आता मात्र लगेच मंजिरीकडे बोट करतच शशिकला म्हणू लागते, घ्या, महाराणी आली बाहेरून, हो की नाही? मग हिचे पण हात चेक करायला पाहिजे. ही पण घराबाहेरच हुंदडत होती ना, ही नेमकं कुठे गेली होती, काय गेली होती हे बघायला नको? त्याच्यामुळे मिहीर, हिचे पण हात चेक झालेच पाहिजे. त्यावर लगेच आता राया लागते, काकी उगाच माझ्या मिसफायरवरती कुठलाही आरोप घ्यायचा नाही, हा, गप बसायचं, तोंडातनं एक शब्द बी काढायचा नाही. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, घ्या, म्हणजे आमचे हात चेक करायचे आणि तिचे नाही? तिचे का चेक करायचे नाही? तिचे पण हात चेक झालेच पाहिजे. नाहीतर एक मिनिट, तुम्ही माझ्यापासूनच सुरुवात करा, हो की नाही? म्हणजे माझ्यावरती जो डाऊट आहे ना तो निघून जाईल. आता लगेच जिजी म्हणू लागते, नाही शशिकला, सुरुवात माझ्यापासूनच होईल. राया, कर माझे हात चेक. आता राया लगेच मिहीरला घेऊन येतो आणि जिजीचे हात बघू लागतो. आता जिजीच्या हाताला कुठे काही व्रण खरचटलेलं नसतं. रुजिदा आता लगेच मिहीरला म्हणू लागते, मिहीर, माझेही हात बघ. आता मिहीरने रुजिदाचे हात बघितलेले असतात. आता मिहीर शशिकला जवळ येतो तेव्हा शशिकला म्हणू लागते, घ्या, म्हणजे आता माझ्यावरती संशय आहे का तुझा? अरे मिहीर, तू माझे हात चेक करून काय भेटणार आहे तुला? अरे ती राणी माझ्या वयाची नव्हती, ती रुजिदा आणि या मंजिरीच्या वयाची होती. ती गाडीवरनं पळून गेली. अरे हे समजा मला झेपणार आहे का या वयात? मी कसं करू शकते हे सगळं? नाही नाही नाही, ती राणी मी नव्हतेच. त्यावर लगेच राया लागते, शशिकला उगाच तोंडाला येईल ती का बडबड करते ग? अगं नाही आहे ना तू राणी, मग कशाला घाबरते? आणि वयाचं काय घेऊन बसली ग? अगं नर्सचे कपडे घातले आणि वेगळा पोशाख केला म्हणून कोणी कसंही दिसू शकतं. वयावरती जाऊ नको, चल पटकन हात दाखव. त्यावर शशिकला लागते, ठीक आहे, दाखवतेस, मी आता हात दाखवतेस, असे म्हणत शशिकलाने आपले हात दाखवलेले असतात. दिसतंय का कुठे व्रण वळखण? दिसतंय का? नाही ना, मग माझ्यावरती डाऊट घ्यायचा नाही. चल आता मंजिरीचे हात चेक कर. आता मात्र मंजिरी घाबरते. अरे बापरे, या मिहीरने जर खरंच माझे हात चेक केले तर? नाही नाही नाही, याचा अर्थ मी पकडली जाऊ शकते. काय करावं?
विठुराया आता तूच मला वाचव रे बाबा, असे म्हणत आता मंजिरी देवाकडे प्रार्थना करू लागते. त्याच वेळेस आता मिहीर मंजिरीकडे निघालेला असतो. तेव्हा मंजिरी म्हणते, अरे देवा, हा तर माझ्याकडे येतोय, आता मी काय करू, कसं स्वतःला वाचू, असे असंख्य प्रश्न मंजिरीच्या मनात निर्माण झालेले असतात. त्याच वेळेस आता मिहीर मंजिरीकडे बघू लागतो. मंजिरी आता जरा असे आपले हात पाठीमागे करू लागते. त्याच वेळेस मिहीर म्हणू लागतो, राया तूच चेक कर मंजिरीचे हात, तू बघितलंय ना त्या नर्सच्या हातावरचे व्रण वगैरे, त्यामुळे तूच चेक कर. आता लगेच राया मिसफायरजवळ येतो. मिसफायरचे हात हातात घेतो. आता रायाने मात्र मिसफायरच्या हाताला जे खरचटलेलं असतं ना ते बघितलेलं असतं. आता मिसफायरकडे राया एकटक बघू लागतो. त्याला जरा धक्काच बसतो. त्यावर लगेच शशिकला लागते, राया गप्प का बसलाय, आहे का खरचटलेलं, आहे का, बोल लवकर, खरं खरं सांग. त्यावर लगेच आता मंजिरी मात्र घाबरते. आता रायाने जर सगळ्यांना सांगितलं तर माझ्यावरती सगळे बोट करणार असं तिला वाटू लागतं. पण इथे मात्र राया खोटं बोलतो, नाही मिसफायरच्या हातावरती काहीच नाही. तेव्हा शशिकला लागते, तुला एवढा टाईम लागतो का, थांब मीच बघते. त्यावर राया लागतो, काकू मी सांगितलं ना तिच्या हातावरती कसलंही खरचटलेलं नाही आहे, त्यामुळे मिसफायरवरती आक्षेप घेऊ नका. तेव्हा नाना म्हणतो, चला याचा अर्थ आपल्या घरातलं कोणीच नाही, पण मग ती राणी कोण असेल, तिचा शोध कधी घ्यायचा, काय करायचं ना कळतच नाही. त्यावर लगेच मिहीर म्हणू लागतो, मग मी काय करू, त्या राणीला कसं शोधू, मला काही आठवत नाही आहे. आता मात्र मिहीर आपल्या डोक्याला असं ताण देतो. त्याला जरा चक्कर आल्यासारखं होतं. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, मंजिरी अगं तुझ्या नवऱ्याला त्रास होतोय, बघत काही बसली तू, अगं जा की त्याला रूममध्ये घेऊन जा. आता लगेच जीजी म्हणू लागते, हो मंजिरी जा त्याला रूममध्ये घेऊन जा. मंजिरी आता मिहीरला घेऊन निघालेली असते. मंजिरी मात्र रागानेच मिहीरकडे बघत असते. त्याच वेळेस आता इकडे आता मिहीर आणि मंजिरी रूममध्ये येतात. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, मिहीर तुला जर काही लागलं तर जीजीला आवाज दे, जीजी इथेच असते, असे म्हणत मंजिरी रूमच्या बाहेर जाणार. तेच आता मिहीर धडपडल्यासारखं करू लागतो. मंजिरी पटकन त्याचा हात पकडते आणि त्याला म्हणू लागते, अरे हळूच की, धडपडला असता, आत्ता पडला असता ना. मंजिरीने घट्ट मिहीरचा हात पकडलेला असतो. आता मिहीर मात्र प्रेमाने हसतच मंजिरीकडे बघू लागतो. त्याच वेळेस मंजिरी पटकन आपले हात बाजूला घेते. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, काय झालं मंजिरी, तू माझी बायको आहेस ना, आपलं नवरा बायकोचं नातं होतं ना, मग एवढा दुरावा का आपल्या नात्यात. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही म्हणजे ते. त्यावर लगेच मिहीर म्हणू लागतो, मंजिरी मला काही आठवत नाही आहे गं, पण आपलं नातं कसं होतं, खरंच आपला प्रेमविवाह होता का, खरंच आपल्या दोघांमध्ये प्रेम होतं का मंजिरी. मंजिरीला काय उत्तरं द्यावं काही सुचत नाही, ती गप्पच असते. त्यावर मिहीर म्हणू लागतो, मंजिरी खरं तुला एक सांगायचं होतं, नाही म्हणजे मला मागचं आठवेल की नाही हे मला सांगता येणार नाही, कदाचित आयुष्यभरही ते आठवणार नाही, पण मला खरंच तू खूप आवडते, म्हणजे तू खूप छान दिसते, खूप सुंदर दिसते. आणि जेव्हा मी तुला पहिल्यांदा विठुरायाच्या मंदिरात बघितलं ना तेव्हाच मला तू खूप आवडली होती. आता मंजिरीला मात्र खूपच राग येतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, आलेच मी, असे म्हणत मंजिरी तिकडनं निघून बाहेर येते. त्याच वेळेस इकडे हॉलमध्ये शशिकला म्हणत असते, बघा बघा आता कसं बसं तिला तिच्या नवऱ्याबरोबर पाठवलंय, पण तिच्या नवऱ्याची काळजी घ्यायला नको, तिला कळत नाही. आता शशिकलाची भणभण चालूच असते. त्याच वेळेस मंजिरी त्याने म्हणत, राया राय चल मला तुझ्याशी बोलायचंय. तेव्हा शशिकला म्हणत, थांब, तिकडे कुठे चालली, अगं तुझा नवरा इकडे, त्या रायाकडे जाऊ नको सांगून ठेवते. तेव्हा मंजिरी लागते, बास काकू, आता तू मला थांबू शकत नाही, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने मी रायाशी लग्न केलंय आणि मी रायाची बायको आहे, त्यामुळे मला त्याच्याशी बोलायचंय, मला थांबू नको. तेव्हा लगेच शशिकला लागते, चुटकी वाजवत आता शशिकला बोट दाखवत म्हणू लागते, मागे व्हायचा, मी तुला रायाकडे जाऊ देणार नाही, मागे व्हायचं, वो इकडे या मिहीरकडे जा, तोच तुझा नवरा आहे. तेव्हा लगेच आता मंजिरी लागते, बास काकू, अगं किती अति करतेस तू. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अति मी नाही, अति तर तू करते, जास्तीचं अति, इकडे हा नवरा तिकडे तो नवरा, काय चालू आहे तुझं. त्यावर लगेच जीजी म्हणू लागते, बाद झालं शशिकला, तिला रायाशी बोलायचं आहे ना, मग बोलू दे तिला, जाऊ दे तिला. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जाऊ बाई तुम्ही, अहो तुम्ही बोलता हे सगळं. तेव्हा जीजी म्हणू लागते, सांगितलं ना तिला जाऊ दे, तिला रायाशी बोलायचं आहे, मंजिरी जा तू बोल रायाशी. त्यावर मंजिरी लागते, काकू अगं बघ जीजीला कळतंय पण तुला कळत नाही आहे, आणि केवळ तुझ्या वयाचा मान ठेवून मी तुझ्याशी नीट बोलते, याचा अर्थ मी तुझं सगळं ऐकून घेते असा होत नाही. हे बघ, माझ्या आणि रायाच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करू नको, आम्ही दोघांनी लग्न केलं आहे आणि त्यासाठी मला तुझ्या पुराव्याची गरज नाही आहे. तेव्हा लगेच शशिकला लागते, घ्या किती चुरूचुरू बोलते बघताय ना जाऊबाई, तरी तुम्हाला जाऊ द्यायचं आहे तिला. तेव्हा जीजी म्हणू लागते, हो मंजिरी जा तू,
रायाशी बोलायचं आहे ना तुला, जा. आता मंजिरी पटकन रायाचा हात पकडते आणि ओढतच त्याला बाहेर घेऊन जाते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, घ्या घ्या, बघा बघा. अहो ही असली थेर तुम्हाला बघवताय कशी? तुम्हाला तुमचा मुलगा नको आहे का? अहो ही मंजिरी राया राया करत त्याचा हात पकडून सगळीकडे फिरत असते, धुंडाळत असते. ते चालतं तुम्हाला? आता ना काहीच बोलणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा. त्याच वेळेस रुजिदा आता हातात सरबत घेऊन तिथे उभी असते. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणते, बाई तुला द्यायचं आहे ना, मग निघ इकडनं. आता शशिकला भडकलेली असते. निखिल मात्र या काकीकडे डोकावून बघू लागतो. तर इकडे आता मंजिरीने ओढतच रायाला बाहेर अंगणात आणलेलं असतं. तेव्हा राया लागतो, मिस्पायर अगं काय चालू आहे, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा मंजिरी लागते, राया मला खूप महत्त्वाचं तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा राया लागतो, मिस्पायर ही राणी कधी सापडणार आहे आपल्याला? मला ना या राणीचा तपास घ्यायचा आहेच. आज थोडक्यात ती राणी माझ्या हातनं निसटली, नाहीतर आज मी तिला पकडलंच असतं. पण कधी हाती लागेल मिस्पायर ही राणी? तेव्हा मंजिरी लागते, राया मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. अरे मला असं वाटतंय आपण आता हे सगळं थांबवावं आणि इकडनं निघून जावं. अरे मला या मिहीरच्या बायकोचं नाटक करायचं नाही आहे आता, बाद झालं, पुरे झालं. तेव्हा रायम लागतो, मिस्पायर अगं आपण हे सगळं नानाजीजीसाठी आणि मिहीरसाठी करतोय ना, त्याला जर सगळं आठवलं की मग आपण इकडनं निघून जाऊया, हो की नाही? बघतेस ना त्याला किती त्रास होतोय मिस्पायर, मग आपण त्याच्यासाठी एवढं तर करू शकतो ना. तेव्हा मंजिरी लागते, राया तू दरवेळेस नानाजीजीचा विचार करतो, मिहीरचा विचार करतो. अरे पण कधीतरी तुझ्या या मिसफायरचा विचार कर ना. मला काय वाटत असेल, माझं मन मला सांगतंय आपण इकडनं निघून जायला पाहिजे. राया आता बाद झालं, आपल्या दोघांचं लग्न झालं आहे ना, मग किती दिवस आपण इकडं थांबणार आहोत? जाऊया ना आपण. तेव्हा रायम लागतो, मिस्पायर जाणारच आहे मी, तुला इकडनं घेऊन जाणार आहे, पण जेव्हा त्या राणीचं सत्य समोर येईल ना तेव्हाच, तोपर्यंत नाही. आता मंजिरी घाबरते, कारण राणीचं जर सत्य समोर आलं तर रायासमोर माझंही सत्य येणार, मीच राणी आहे आणि राया मला घेऊन जाईल का, असे प्रश्न आता तिच्यासमोर उभे राहतात. तेव्हा लगेच आता मंजिरीच्या हाताला जे खरचटलेलं असतं ना, त्याला आता रायाच्या हातचा धक्का लागतो. आता मंजिरी ऐक करते. त्याच वेळेस रायम लागतो, मिस्पायर अगं काय लागलंय तुला आणि कुठे लागलं? तेव्हा मंजिरी लागते, राया एक विचारू, मागाशी सगळ्यांसमोर तू बघितलं माझ्या हाताला खरचटलेलं होतं, पण तेव्हा तू खोटं का बोलला? त्यावर रायम लागतो, मिस्पायर मगाशी जर मी खरं सांगितलं असतं तुझ्या हाताला खरचटलंय तर सगळ्यांची बोटं तुझ्याकडे आली असती आणि राणी तूच आहे असं सगळ्यांना वाटलं असतं. आणि त्यात ती शशिकला काकू कशी माहिती आहे ना, ती तर तुझ्याकडे बोट ठेवूनच असते, म्हणून मी खोटं बोललो गं. आणि मिस्पायर मला माहिती तू राणी असूच शकत नाही, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, 100% खात्री देऊन सांगतो तू राणी नाहीच आहे. त्यावर मंजिरी लागते, राया एवढा विश्वास आहे तुझा माझ्यावर? मंजिरी आता एकटक रायाकडे बघू लागते. त्याच वेळेस इकडे आतमध्ये आता शशिकला लागते, जाऊ बाई अहो तुम्हाला तुमचा मिहीर परत असं हवा असेल ना तर हे राणी राणी थांबवा सगळं आणि तुमच्या या मंजिरी आणि मिहीरला हनीमूनसाठी बाहेर पाठवा. अहो सगळी सोय मी करते, तिकीटही मागवली. जर ते दोघे बाहेर फिरायला गेले, त्यांना पहिले दिवस आठवले तर मिहीरला सगळं काही आठवू शकतं. ही राणी कधी सापडायची आणि कधी मिहीरला त्याची स्मृती परत आठवायची, त्यापेक्षा मी सांगते ते करा. त्यावर जिजी म्हणू लागते, शशिकला अगं पण या सगळ्याला मंजिरी तयार होणार नाही आहे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जाऊबाई अहो मग तुम्ही कशाला आहात, तुम्ही करा की त्या मंजिरीला तयार, अहो ती तुमचं ऐकेल, मी तुम्हाला लगेच तिकीट आणून देते. आता शशिकलाने जिजीला तिकीटं दिलेली असतात. निखिल मात्र हे सगळं बघत असतो. त्याच वेळेस आता नाना मात्र गप्पच असतात. तेव्हा जिजी म्हणू लागते, पण मंजिरी तयार होईल का शशिकला? तेव्हा शशिकला लागते, होणार म्हणजे होणार, तुम्ही त्या दोघांना बाहेर पाठवा म्हणजे मिहीरला सगळं काही आठवेल, बाकीचं सगळं काही माझ्यावर सोडा, तुमचा मुलगा तुम्हाला परत मिळणार म्हणजे मिळणार. आता जिजी लगेच शशिकला लागते, ठीक आहे मी बघते काय होतंय ते. तर आता लगेच निखिल इकडे बाहेर निघतो. त्याच वेळेस आता मिस्फायर म्हणू लागते, राया एवढा अतूट विश्वास आहे? तेव्हा राय लागतो, हो मिस्फायर स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावरती विश्वास आहे, त्यामुळे मिस्फायर काळजी करू नको, एकदा का हे सत्य समोर आलं की मी तुला घेऊन जाईल. तेवढ्यात आता निखिल येतो आणि मला लागतो, रायभाऊ मंजिरीताई अगं आतमध्ये त्या शशिकला काकूने तुला आणि मिहीर दादाला हनीमूनला पाठवण्याची सगळी तयारी केली. आता मंजिरीला धक्काच बसतो. मग लगेच मंजिरी लागते, काय या काकूला वेळ लागले का असं ती परळत असते ना, मला ना कळतच नाही आहे. हे बघ राया मी कुठेही जाणार नाही आहे तुला सोडून. तेव्हा रायम लागतो, मिस्पायर माझ्यावरती विश्वास ठेव, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही, काळजी करू नको. आता मंजिरीला जरा टेन्शन आलेलं असतं. तेव्हा ती रायाला म्हणू लागते, ही काकू पण ना किती तिला काही समजायचा प्रयत्न केला तरी तिचे खेळ संपतच नाही आहे. त्यावर रायम लागतो, मिस्पायर
कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असतं, त्यामुळे या काकूचं आता हे शेपूट आहे ना आपल्याला सरळ करावं लागेल. त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल असं आता रायाने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरी आता विठुरायाच्या मंदिरात आलेली असते. आता विठुरायासमोर ज्या समया लावलेल्या असतात त्यावरती हात ठेवत मंजिरी म्हणू लागते, मला मिहीरबरोबर कुठेही जायचं नाही आहे आणि मला जर इथेच राहायचं असेल तर मला माझ्या हातावरती जखमा कराव्याच लागतील, जेणेकरून या जखमा बघून मला कोणीच जाऊ देणार नाही असे म्हणत मंजिरीने आता त्या दिव्यावरती आपले हात धरलेले असतात. तेवढ्यात राया येतो आणि मिसफायरचा हात बाजूला ढकलवतच म्हणू लागतो, मिसफायर अगं काय करते तू, अगं तुला वेळ लागले का. तेव्हा मंजिरी लागते, राया मला नाही जायचं त्या मिहीरबरोबर, मी इथेच थांबणार आहे म्हणून मी हे सगळं करते. तेव्हा राया लागतो, मिसफायर तुझा या रायावरती विश्वास आहे ना, मग हा तुझा राया तुला कुठेही जाऊ देणार नाही, तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. तर त्याच वेळेस आता मंजिरीला विठुरायासमोर एक चिठ्ठी दिसते. राया तिकडनं निघालेला असतो. मंजिरी ती चिठ्ठी वाचू लागते, मिस डिअर राणी, तूच राणी हे सत्य मला माहिती आहे आणि म्हणूनच आता तुझ्या या आयुष्यात खूप अडथळे येणार आहे आणि त्यासाठीच मी परत आलो आहे. आता मात्र मी परत आलो आहे म्हणजे हा नेमकं कोण असेल ज्याचंच आता सत्य मंजिरीला आठवतही नाही आहे, माहिती नाही असा कोण माणूस असेल ज्याला माहिती आहे की मंजिरीच राणी आहे. आता हे पुढे काय काय होणार आहे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.